गारगाई प्रकल्पामध्ये आदिवासी बांधवांची फसवणूक होते की काय, अशी शंका घ्यायला आता बराचसा वाव आहे. ते 4 वर्षापूर्वी देहेरजे धरण सुरू झालं. आतापर्यंत पुनर्वसन नाही आणि मोबदला नाही. जे विक्रमगड तालुक्यातील देहेरजे प्रकल्पग्रस्तांना अजूनही न्याय मिळालेला नसतानाच गारगाई प्रकल्पाचा घाट घातला गेलाय. आणि इथेही तीच परिस्थिती आहे की इथेही अजून पुनर्वसनाचं कशातच काही नाही आहे. धरणाचं काम मात्र सुरू झालंय. हे धरण ठेकेदारांसाठी बांधलं जातंय की जनतेसाठी बांधलं जातंय, हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. देहेरदे धरणाचं काम 70% ठेकेदारांनी पूर्ण केलंय आणि स्थानिकांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाहीये. गारगाई बाबतही तोच प्रश्न आहे की गारगाई धरणामध्ये जी 6 गावं जाणार आहेत त्यांचं पुनर्वसन नेमकं कुठे केलं जाणार आहे. सातत्याने सांगितलं जात आहे की वाडा तालुक्यातील देवळी गावाजवळ जी वन विभागाची जमीन आहे तिथे हे पुनर्वसन प्रस्तावित आहे. सातत्याने त्या संदर्भात पत्रव्यवहार होतोय. आदिवासी बांधवांना तिथे पुनर्वसित केलं जाणार सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात जेव्हा चौकशी केली तेव्हा आतापर्यंत कशातच काही नाही आहे. जे देवळीची जागा द्यावी असं महानगरपालिका म्हणते, मात्र वनक्षेत्राचं जे सर्वेक्षण करायचं असतं, सीमांकन करायचं असतं, उभ्या झाडांची मोजणी करून हद्द निश्चित करायची असते, या संदर्भातला पत्रव्यवहार झालेला आहे. मात्र हे सगळं करण्यासाठी आवश्यक खर्चाच्या अंदाजपत्रकाला अद्यापही मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे कुठल्याही बाबी म्हणजे कुठलीही मोजणी आतापर्यंत झालेली नाहीये. वन विभाग महानगरपालिकेला पत्रव्यवहार करतं, महानगरपालिका वन विभागाला पत्रव्यवहार करतं. म्हणजे फक्त पत्रव्यवहारांचा खेळ सुरू आहे. वन विभागाने अद्याप ही जागा हस्तांतरित केलेली नाही किंवा त्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारचे प्रयत्न सुरू झालेले नाहीत. हे धक्कादायक बातमी आहे की अजून जागा घेतलेली नाहीये. ज्या जागेवर पुनर्वसन करणार आहेत त्या जागेची मोजणी झालेली नाहीये. त्या संदर्भामध्ये वन विभाग त्यांना धार्जिन आहे अशातलाही भाग नाहीये. म्हणजे खरं तर मुंबई महानगरपालिका या 6 गावांचं पुनर्वसन हे 2013च्या कायद्यानुसार करणार आहे असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात पुनर्वसनाचं कुठलंही नियोजन झालेलं नाहीये. महानगरपालिकेने देवळी येथील जी 400 हेक्टर वन जमीन बदली करण्यासाठी जो प्रस्ताव पाठवला होता वन विभागाकडे, तो प्रस्ताव साईट स्पेसिफिक नसल्याने पीएससीच्या सभेमध्ये तो नामंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे महानगरपालिकेचा प्रस्ताव पीएससीच्या सभेमध्ये नामंजूर केलेला आहे कारण साईट स्पेसिफिक नाही आहे. म्हणजे अर्थातच देवळीच्या जागेचं आतापर्यंत काही खरं नाही. आणि त्यातच आमच्या हातात एक पत्रव्यवहार सापडलाय. आम्ही शोध घेतला की नेमकं काय चाललंय, या देवळीची जागा मागे का पडली. तर 13 जानेवारी 2020 रोजी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांना ठाणे वन विभागाच्या मुख्य वन संरक्षकांनी एक पत्र लिहिलंय आणि त्यांनी सांगितलंय की देवळी येथील वन जमिनीवरील जंगल हे दाट व मध्यम स्वरूपाचे आहे. त्यामध्ये अतिशय कमी मोकळी जागा आहे. या वनक्षेत्राची घनता 6.7 इतकी आहे. त्यामुळे ही जागा पुनर्वसनासाठी वापरू नये, त्याऐवजी मांगरूळ येथील राखीव जंगलातील निकृष्ट दर्जाची जी जागा आहे ती जागा उपलब्ध करून द्यावी. म्हणजे देवळीऐवजी मांगरूळ गारगाव परिसरामध्ये जी जागा की जिथे जंगल नाही आहे, जिथे जंगल नसेल अशा जागेवर पुनर्वसन करावं असं वन विभागाचं म्हणणं आहे. म्हणजे अद्याप हे पुनर्वसन गारगावला होणार आहे की देवळीला होणार आहे यामध्ये कशात काही ठरलेलं नाहीये. आणि धरणाचं काम मात्र सुरू झालेलं आहे. आणि म्हणूनच जे देहेरच्या बाबतीमध्ये झालं तेच गारगावच्या बाबतीमध्ये होऊ नये
म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. नाहीतर 6 गावातील आदिवासी बांधव हे अक्षरशः उद्ध्वस्त होतील.